बेसिक टू ब्युटिफुल या मेकअप सिरीजच्या ह्या आजच्या एपिसोडमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। सो आपण कालच्या एपिसोडमध्ये पाहिलं होतं की आपण 5 मिनिटात होणारा आय मेकअप कसा करायचा, आपल्या आयब्रोज कशा फ्रेम करायच्या, आयब्रोज कशा सेट करायच्या हे आपण सगळं कालच्या एपिसोडमध्ये पाहिलेलं आहे। आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहे की हायलायटर, ब्लश, ब्रॉन्झर हे सगळं कसं यूज करायचं, ते लावायची टेक्निक काय असते, ते ब्लेंड कसं करायचं, कशानंतर काय, त्यांची योग्य प्लेसमेंट काय असते, आणि त्याच्यानंतर आपली सगळ्यात आवडती म्हणजे लिपस्टिक ऍप्लिकेशन आणि लिप केअर हे सगळं आपण आजच्या एपिसोडमध्ये बघणार आहोत। सो एपिसोड आजचा शेवटपर्यंत नक्की बघा। आपण काय केलं, पहिल्यांदा बेस केला, बेस केल्यावरती आपण करेक्शन वगैरे केलं, कन्सिलर केलं आणि त्याच्यानंतर फाउंडेशन लावलं। सो आपला जो फेस होता तर तो पूर्ण असा एकसारखा झालेला आहे। ओके, जेव्हा आपण बेस केला तेव्हा तर ह्या 3 स्टेप का करायच्या। सो आपण जेव्हा बेस केला तर तेव्हा आपण प्रॉपर सगळा एकसारखा फेस करून घेतला, मग आपल्या ज्या नॅचरली आपल्या स्किनच्या जे फीचर्स होते तर ते आपल्याला एनहान्स करण्यासाठी ह्या 3 स्टेप गरजेच्या असतात। या 3 स्टेप मुळे आपल्या फेसला छान असं डायमेन्शन येतं। सो ब्लशर, हायलायटर आणि ब्रॉन्झर हे यूज करणं इम्पॉर्टंट आहे, कारण आपले फीचर्स हायलाइट करण्यासाठी ह्या 3 स्टेप खरंच खूप इम्पॉर्टंट आहेत। तर त्याच्यातली पहिली येते ब्लशर। तर आता ब्लश करण्यासाठी ब्लश अप्लाय करण्यासाठी तुम्हाला ब्लशर पॅलेटच घ्यायला पाहिजे असं काही नाहीये, तुम्ही लिपस्टिकनेही ब्लश छान असं अप्लाय करू शकता। पण जर तुम्ही अशा प्रकारच्या ब्लश पॅलेट मध्ये इन्व्हेस्ट करणार असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे शेड्स येतात। तर आपल्या स्किन टोन नुसार ब्लशचाही शेड चूज करणं गरजेचं असतं। सो तुम्ही जर डस्की टाइप मध्ये असाल किंवा जर तुमचे डार्क स्किन टोन असेल तर तुम्हाला अशा प्रकारचे पिंक वगैरे किंवा असे ऑरेंजिश जे कोरल आपण म्हणतो त्या शेड तुमच्या स्किनला अजिबात चांगल्या दिसत नाहीत। सो ज्यांची स्किन डार्क असेल, ज्यांचा स्किन टोन डार्क आहे तर त्यांनी अशा प्रकारचे शेड्स अवॉइड करायचे। त्यांच्यासाठी असतात असे शेड्स जे की थोडेसे त्यांच्या स्किन टोनशी मिळते जुळते असतात, पण त्यातल्या त्यात थोडंसं त्याच्यामध्ये पिंकिश टोन असतो। असे टोन्स जे असतात किंवा असे शेड्स असतात ते डार्क स्किन वाल्यांसाठी असतात, त्यांनी ते ऍज अ ब्लशर म्हणून यूज करायचे आहेत। जर तुम्हाला असं पॅलेट घ्यायचं नसेल तरीही तुम्ही लिपस्टिक वगैरेने जर ब्लश तुमचं करणार असाल तरी पण ही गोष्ट लक्षात ठेवायची की पिंक वगैरे तुम्ही ब्लश यूज करायचा नाही। थोडेसे त्यातल्या त्यात ब्राऊन साइडचे जे शेड्स असतात त्यांनी तुम्ही छान असं ब्लशर अप्लाय करू शकता। जे माझ्यासारखे मीडियम टोनचे असतात त्यांनी कुठले यूज करायचे, तर टचवूड आपल्यासारख्या मीडियम स्किन टोन वाल्यांसाठी खूप छान असे बाकीचे शेड्स ही आपण आहेत ते यूज करू शकतो। पण जे हे वाले येतात जे एकदम कोरल असतात ते थोडेसे एवढे सूट करत नाहीत, काय काय जणांच्या स्किनवरती तेही सूट करतात, पण ते कोरल शेड्स ज्या असतात त्या फेअर टोन साठी जास्त छान दिसतात। सो फेअर टोन वाल्यांसाठी कोरल, पेस्टल पिंक किंवा अशा ऑरेंजिश शेड असतात, पीच शेड असतात, त्या जे एकदम फेअर वाले असतात त्यांच्यासाठी त्या छान दिसतात आणि त्या त्यांना सूट करतात। मीडियम माझ्यासारखे ज्यांची स्किन टोन असेल त्यांना अशा प्रकारचे पिंक, पीच, थोडंसं डार्क पिंक अशा कलरचे ब्लश खूप छान सूट करतात। आता झालं आपलं ब्लशचा कलर कसा चूज करायचा। आता ब्लश चूज तर केला पण तो अप्लाय कसा करायचा। सो ब्लश यूज करायसाठी असे थोडेसे फ्लफी ब्रश असतात तर ते तुम्ही यूज करू शकता, किंवा जर तुम्ही एकाच कुठल्या तरी ब्रश मध्ये इन्व्हेस्ट करत असाल तर तो जे 5 ब्रशचा वगैरे सेट येतो त्याच्यातला जो सगळ्यात जास्त मोठा ब्रश असतो तो ब्लशरचा असतो। सो तुम्ही काय करायचं, ब्लश घ्यायचा, एक्स्ट्राचा डस्ट आउट करायचा। कुठलंही पावडर प्रोडक्ट वापरताना ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची। आता तो अप्लाय कसा करायचा, अप्लाय करायचा पण आता 3 टाइप्स आहेत अप्लाय करायचे। तर मी तुम्हाला सांगते, काही लोक ज्यांचा फेस थोडासा स्लिम आहे किंवा ज्यांचा फेसवरती फॅट नाहीये, एकदम असा त्यांचे फीचर्स शार्प आहेत, असे काही लोक असं डब्ल्यू शेप मध्ये सुद्धा ब्लशर अप्लाय करतात। आलिया भट्टचं मी एक ट्युटोरियल पाहिलं होतं तर ती सुद्धा अशी डब्ल्यूच्या शेप मध्ये ब्लशर अप्लाय करते।
सो तुम्ही तुमचं जर फेस स्ट्रक्चर तसं असेल तर तुम्ही तसंही अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर सेकंड येतो तो म्हणजे सी टाईपचा ब्लश अप्लाय करणं. सी टाईप म्हणजे इथून ते इथपर्यंत. आणि ब्लश पण अप्लाय करताना आपला जो आयबॉल आहे त्याच्या बाहेरच्या साईडलाच ब्लश अप्लाय केला गेला पाहिजे. तो आतपर्यंत जर आला तर तो चांगला दिसत नाही, जे नॉर्मल ज्यांचा फेस स्ट्रक्चर आहे त्यांच्यासाठी. बाकी छान ब्लश असा अप्लाय करताना व्यवस्थित असा ब्लेंड करायचा. एकाच ठिकाणी असं गोळा ठेवल्यासारखा अजिबात ब्लश दिसला नाही पाहिजे. छान असा अप्लाय करायचा. ज्यांच्या आता माझ्या तुम्ही बघू शकता हे माझे जे काय म्हणतो आपण याला चिक्स आहेत तर ते थोडेसे असे लिफ्टेड आहेत. तर इथं आपण ना इथंच बरोबर जिथं आपला जो फेसचा भाग हायलाइट होतो त्याच्यावरतीच ब्लश कधीही लावायचं नाही, ते खूप घाण दिसतं. सो जर तुमचा फेस जास्ती चबी असेल तर त्यावेळेला काय करायचं तर ब्लश घ्यायचा ब्रशवरती आणि फक्त तुम्ही एवढंच हायलाइट करायचं. त्यांनी इथल्याच फक्त पोर्शन मध्ये तुम्ही ब्लश अप्लाय करायचा. आता तुम्ही दोन्हीकडे डिफरन्स बघू शकताय. हा थोडासा असा फुलर दिसतोय आणि हा एकदम शार्प लुक येतो. सो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या फेसच्या अकॉर्डिंग ब्लश अप्लाय करू शकता. आणि ब्लश अप्लाय केल्यानंतर थोडासा नोज टिपवरती जेव्हा आपला प्रॉपर ब्लश अप्लाय करून होतो तेव्हा ब्रशवरती जे प्रोडक्ट राहतं ते थोडंसं असं नाकाच्या शेंड्याला लावायचं. म्हणजे आपण म्हणतो ना नाकाच्या शेंड्यावर राग आहे, तसं ते नॅचरली दिसतं ब्लशमुळं. म्हणून छान असा ब्लश अप्लाय करून घ्या. ब्लश अप्लाय केल्यानंतर किती फ्रेश वाटतं, किती छान ग्लो आल्यासारखं वाटतं ना आपल्याला. छान असा ब्लश अप्लाय करून घ्यायचा. मग आता ब्लश तर अप्लाय केलेला आहे, पण त्याची प्लेसमेंट कशी ठरवली तर ब्लश हा नेहमी हायलायटर आणि ब्राउन्झरच्या मध्ये असतो, लक्षात ठेवायचं. मग तुम्ही ब्लश लावून घेतला म्हणजे तुम्हाला आता कळालं की त्याच्या खाली तुम्हाला कटिंग करायचं आणि त्याच्यावरती तुम्हाला हायलायटर लावायचं आहे. ओके, म्हणजे जेव्हा तुम्ही पहिल्यांदा ब्लश लावून घेतला की तुम्हाला आता एक काय म्हणतो आपण त्याला, तुम्हाला आता प्रॉपर गाईडलाईन भेटलेली आहे की तुम्हाला आता हायलायटर कुठं लावायचं आहे आणि तुम्हाला कटिंग कुठं करायची. सो हे झालं ब्लश. आता आपल्याला करायची कटिंग किंवा आपण त्याला ब्रॉन्झर किंवा कॉन्टोरिंग म्हणतो. तर अशा वेळेला जर तुमच्या फेसला गरज नसेल तर तुम्ही करू नका. जर गरज असेलच एक्स्ट्रा फॅट लपवायची माझ्यासारखं, जर तुमचा चेहरा थोडासा चब्बी असेल तर तुम्ही काय करायचं तर आता इथं वेगवेगळ्या शेड्स मध्ये माझ्याकडं हे माझं कॉन्टूर पॅलेट आहे. तुमच्याकडं नसेल तर तुम्ही थोडीशा डार्क कलरची लिपस्टिक जरी यूज केली, ब्राऊन कलरची जी असते डार्क अशी चॉकलेट कलरची, ती जरी यूज केली तरी चालेल. आता हे कटिंग करताना पण मी आता तुम्हाला ब्रशचा अँगल दाखवतेय. जो आपला कानाचा भाग असतो तिथून जे आपला ओठांच्या इथला भाग असतो, ह्या अशा पूर्ण अँगल मध्ये, एवढ्या अँगल मध्ये आपलं कटिंग केलं जातं किंवा कॉन्टरिंग केलं जातं. सो मी इथं आता माझी स्किन मीडियम स्किन टोन आहे माझा. सो मी ह्याच्यासाठी हा टोन तर यूज नाही करणार आहे. एकदम डार्क कधी यूज करायचं नाही. आपल्या फेस पेक्षा एखाद दुसरा टोन जास्त डार्क असेल असंच काउंटर करायचं. सो मी इथं आता तुम्ही बघा आणि इथं मी फक्त अप्लाय करून घेतलं, पूर्ण पुढेपर्यंत नाही आणायचंय, एवढ्याच भागामध्ये मी अप्लाय केले. आणि आता मी हे फक्त अप्लाय केले. आता कॉन्टूर ब्लेंड करताना ते नेहमी अपवर्ड ब्लेंड करायचं, म्हणजे आपल्या ब्लश मध्ये ते मर्ज झालं पाहिजे, म्हणजे हार्श लाईन पण दिसत नाही. आता तुम्ही दोन्हीकडं डिफरन्स बघू शकता. हे थोडंसं असं शार्प दिसतोय, हा दिसत नाहीये. सो इकडं पण दाखवते. आणि अजून एक कॉन्टूर करताना आपल्याला जर तुमचं नाक माझ्यासारखं थोडंसं मोठं असेल किंवा तुम्हाला ते शार्प दाखवायचं असेल तर आपण आय मेकअप साठी जो छोटावाला ब्रश यूज केला होता तो घ्यायचा, सेम शेड घ्यायची आणि आपल्या इथून जिथून आपल्या नाकाला स्टार्ट होते तिथून असं पूर्ण लाईन मध्ये अप्लाय करून घ्यायचं पहिल्यांदा.
अप्लाय करून झाल्यानंतर एखादा ब्लेंडिंग ब्रश घ्यायचा आणि पूर्ण असं बेस बरोबर त्याला छान ब्लेंड करून घ्यायचं, म्हणजे ती हार्श लाईन दिसणार नाही. ब्लेंड करताना पण खालच्या साईडनेच ब्लेंड करायचं त्याला. बघू शकता मी कसे ब्लेंड करते ते. बघा, आपण जेव्हा कटिंग केलं तर तेव्हा नाकाचा जो शेंडा आहे तो दिसायला लागला, किंवा जे नाक आहे ते एकदम असं स्ट्रेट दिसायला लागलं. सो अशा प्रकारे तुम्ही कटिंग करू शकता, किंवा तुम्ही ब्राउन्झर यूज करू शकता. सेम तुम्ही इकडं खाली पण यूज करू शकता. जेव्हा डबल चिनचा वगैरे तुम्हाला जर इश्यू असेल तर इकडं खालती थोडंसं यूज करायचं, म्हणजे शॅडो क्रिएट होते आणि तो भाग थोडासा लपला जातो, हायलाइट होत नाही. जर तुमचं कपाळ वगैरे मोठं असेल तरी पण तुम्ही असं इकडं वरच्या साईडला सुद्धा थोडंसं कटिंग करून घेऊ शकता. सो हे झालं ब्राउन्झर. आता काय राहिलं, हायलायटर. तर हायलायटर यूज करायचं कारण आहे की ते आपल्या फेसला अजून थोडंसं हायलाइट करतं. मग त्याची प्लेसमेंट कुठं असते, जेव्हा आपल्या फेसवरती उजेड पडतो किंवा सनलाइट पडते कुठल्याही प्रकारचे, तेव्हा ती पहिल्यांदा कुठं पडणार, तर जिथं आपल्या चेहऱ्याचा थोडासा उंचवटा आहे अशा भागामध्ये हायलायटर किंवा उजेड जो आहे तो पहिल्यांदा पडतो. त्या भागांमध्ये हायलायटर लावायचं असतं. सो हायलायटर मध्ये पण तुम्ही तुमच्या कॉस्ट्युम नुसार वगैरे शेड यूज करू शकता, पण शक्यतो जितके फाईन पार्टिकल वाले हायलायटर तुम्ही यूज कराल तेवढं छान आहे. आता मी इथं तुम्हाला आणि पहिला सांगितलं तसंच ब्लशरच्या खाली कॉन्टोर आणि ब्लशरच्या वरती हायलायटर. सो इथं ब्लशर आहे आणि जो आपला हा भाग येतो इथं जे आपलं हाड असतं तर त्याच्यावरती आपलं येणारे हायलायटर. आणि मेक शुअर करायचं की ह्या तिन्ही स्टेप जेव्हा तुम्ही करता तर तेव्हा त्या अशा पट्टे ओढल्यासारख्या दिसल्या नाही पाहिजेत. त्या तिन्ही प्रॉपर एकमेकांमध्ये मर्ज झाल्या पाहिजेत. म्हणजे असं प्रॉपर वेगळं दिसलं नाही पाहिजे, इथं हायलायटर आहे, इथं ब्लश आहे किंवा इथं कॉन्टोर आहे, असं नाही. प्रॉपर आता मी जेव्हा ब्लश अप्लाय केलं तेव्हा ते छान ब्लेंड केलं, त्याच्यानंतर जेव्हा कॉन्टोर अप्लाय केलं तेव्हा ते ब्लश मध्ये ब्लेंड केलं. सो आता हायलायटर लावतानाही ते ब्लश मध्ये पण प्रॉपर ब्लेंड करायचं, म्हणजे तो छान असा लुक येतो. तर तुम्ही बघा हायलायटर मुळे कसा इन्स्टंट ग्लो आलाय, त्याच्यामुळं आपली स्किन छान हायड्रेटिंग दिसते. जेव्हा आपण हायलायटर लावतो तेव्हा हायलायटर छान असं नाकाच्या या ब्रिज वरती पण अप्लाय करायचं आणि आपले हे जो क्युपिड बोचा पॉइंट असतो तिथेही छान अप्लाय करायचं. बस. सो असा आपला प्रॉपर बेस मेकअप छान असा सेट झालेला आहे. किंवा प्रॉपर मेकअप कसा करायचा त्याच्यामध्ये आपण स्किन प्रेप, स्किन टाईप आपण पाहिला, स्किन टाईप नुसार प्रोडक्ट कुठले पाहिजेत ते पाहिलं. त्याच्यानंतर आयब्रोज कशा सेट करायच्या, फाउंडेशनची शेड कशी निवडायची, कॉन्टोर करेक्टर काय असतं, आणि 5 मिनिटात होणारा आय मेकअप आपण पाहिला. आणि आता पाहिलं आपण ज्या 3 स्टेप ज्या आपल्या फेसला डायमेन्शन देतात. आता आपल्या पूर्ण फेस मेकअप मध्ये राहिलेली एकच गोष्ट आहे ती म्हणजे आपली सगळ्यांची लाडकी लिपस्टिक. सो आपण आता लिपस्टिक ऍप्लिकेशन काय असतं, लिपस्टिक कशी लावायची, त्याचा प्रॉपर शेड कसे निवडायचे, हे सगळं आपण आता बघूया. सो आता राहिली आपली लिपस्टिक. आता त्या लिपस्टिक ऍप्लिकेशन साठी आता जसं आपण फेसच्या मेकअप साठी फेस प्रिपेअर कसा करायचा किंवा क्लिन्झिंग कसं करायचं, फेसची केअर कशी करायची ते पाहिलं होतं. सो सगळ्यात जास्त इग्नोर केला जाणारा पॉइंट म्हणजे लिप केअर. सो तुम्हाला वाटेल की हे काय नवीन, पण नाही, लिप केअर सुद्धा तेवढीच इम्पॉर्टंट आहे. जर तुमचे आपल्याला काय वाटतं की ओठ फक्त हिवाळ्यामध्ये फुटतात किंवा काय, असं अजिबात नाहीये. ओठांना सुद्धा तेवढीच नरिशमेंटची गरज असते. तुम्ही डेली लिप केअर केलं पाहिजे. ऍटलिस्ट तुम्ही लिप बाम तरी डेली लावला पाहिजे. आणि आठवड्यातून एकदा लिप केअर करताना तुम्ही छान असं लिप स्क्रब यूज करू शकता. लिप स्क्रब पण यूज करताना असं यूज करायचं की त्याचे जे ग्रॅन्युअल्स असतात ते एकदम फाईन हवेत.
जे मोठे असतात त्याचे ग्रॅन्युल्स ते टिअर करू शकतात ओठांना किंवा छोटे छोटे कट पडण्याची शक्यता असते. सो मार्केटमधले जर तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्ही घेऊ शकता, पण तुम्ही घरच्या घरी देखील लिप स्क्रब तयार करू शकता. तर त्याच्यासाठी काय करायचं, साखर असते आपली ती थोडी बारीक करायची मिक्सरमध्ये, एकदम छान, म्हणजे रवा वगैरे बारीक रवाचं कसं टेक्स्चर असतं त्याच्यापेक्षा थोडंसं बारीक अजून करायचं आणि त्याच्यामध्ये थोडीशी कॉफी आणि मध घालायचं आणि छान असं आपलं लिप स्क्रब तयार आहे. छान असं लिप्सला स्क्रब करून घ्यायचं आणि तुम्ही बघाल की किती तुमचे सॉफ्ट आणि सफल असे लिप्स होतात. तुम्ही नक्की लिप केअर करायला अजिबात विसरू नका. लिप केअर शिवाय तुमचे लिप्स छान दिसणार नाही. तुम्ही लिपस्टिक लावली तर ती एकदम छान दिसेल, नाहीतर मग ते क्रॅक्स गेलेल्या लिप्स मध्ये लिपस्टिक अजिबात चांगली दिसत नाही. सो लिप केअर कधीही स्किप करू नका. बरं, आता तुम्हाला हे स्क्रब करायचे नसतील, तुमचे लिप्स थोडेसे अजून सेन्सिटिव्ह असतील, तर अशा वेळेला काय करायचं, तर अजून सोपा मी तुम्हाला लिप स्क्रबिंगचा ऑप्शन देते. आंघोळ करताना जेव्हा आपण हेअर वॉश करणार असतो, कारण हेअर वॉश मध्ये आपली आंघोळ काय अर्ध्या तासाच्या आधी तर होत नाही किंवा 20 मिनिटं मॅक्सिमम आपल्याला लागतात. तर अशा वेळेला आपण ऑलरेडी एवढा वेळ पाण्यामध्ये असतो किंवा आपण थोडंसं लुकवॉर्म वॉटर तर आपण यूज करतोच आंघोळीसाठी. सो अशा वेळेला काय करायचं की जेव्हा आंघोळ झाली तर तेव्हा थोडंसं ओलं असा टॉवेल आपला असतो तो त्या थोड्याशा ओल्या टॉवेलनी छान असं लिप्सला मसाज करून घ्यायचं, म्हणजे जी डेड स्किन असते लिप्सवरची ती रिमूव्ह होते आणि छान असे एकदम नॅचरली पिंक लिप्स तुमचे दिसायला लागतील. त्याच्यासाठी कोणत्याही बाजारातल्या प्रोडक्टची पण गरज नाही आणि कुठल्याही होम रेमेडीजची पण गरज नाहीये. तुम्ही हे नक्की लिप केअर नक्की करा, म्हणजे तुमचे लिप्स पण छान होतील आणि त्याच्यावरती लावली जाणारी लिपस्टिक पण अजून छान दिसेल. सो आता आपलं लिप केअर झालं. लिप केअर मध्ये आपण लिपचं स्क्रबिंग वगैरे कसं करायचं ते बघितलं, पण सकाळ संध्याकाळी दररोज आपल्याला लिप बाम लावायचं आहे. लिप बाम लावल्याशिवाय आपले लिप्स छान असे हायड्रेट राहणार नाहीयेत. सो रात्री झोपताना तर कंपल्सरी लिप बाम आपल्याला लावायचं आहे, तरच तुमचे लिप्स छान असे म्हणजे हेल्दी राहणार आहेत आणि त्याच्यावरती लिपस्टिक जरी लावली तरी ते डॅमेज होणार नाही. कारण खूप लोक आपलेच लोक आपल्याला असे म्हणायचे लहान असताना वगैरे, नाही का, लिपस्टिक नको लावत जाऊ, ओठ काळे होतात वगैरे. तर त्याच्यामुळे ओठ काळे होत नाहीत, तर ओठांची चांगली काळजी नाही घेतली तर ते काळे होतात. लिपस्टिकमुळे ओठ काळे होत नाहीत. ती लिपस्टिक वेळच्या वेळी रिमूव्ह नाही केली आणि ओठांची चांगली काळजी घेतली नाही तर ओठ काळे होतात. सो छान अशी लिप केअर पहिल्यांदा महत्वाची आहे लिपस्टिक ऍप्लिकेशनसाठी आपल्याला, कारण जर आपल्याला बेस करण्यासाठी चेहरा व्यवस्थित असेल तर बेस चांगला होतो, तसंच जर लिप्स चांगले असतील तर लिपस्टिक लावलेली पण छान दिसते आणि ती व्यवस्थित अप्लाय पण होते. तर आता अगेन आलं, लिपस्टिक तर लावायची पण शेड कसा ओळखायचा. जर जसं ब्लश मध्ये मी सांगितलं, जर तुम्ही डस्की टाइप्स मध्ये असाल, तुमची स्किन थोडीशी डार्क असेल तर तुम्हाला लाईट पिंक कलर किंवा डार्क पिंक कलर हे अजिबात चांगलं दिसत नाही. सो डस्की स्किन टाइप वाल्यांसाठी थोडेसे न्यूड किंवा ब्राऊन शेड मध्ये जे कलर असतात तर ते डस्की ज्यांचा स्किन टोन आहे त्यांच्यासाठी छान दिसतात. त्याच्यानंतर ज्यांचा स्किन टोन मीडियम आहे त्यांच्यासाठी सगळेच बऱ्यापैकी छान दिसतात, पण जे जास्त पिंक साईडला जातात ते थोडेसे फ्लश आउट करतात त्यांच्या स्किनला, किंवा जास्तीच अगदी जे काय म्हणतो आपण न्यूड मध्ये जातात ते पण एवढे चांगले वाटत नाहीत. सो मीडियमचे जे असतात, म्हणजे थोडंसं डार्क पिंक म्हणा किंवा ब्राऊन रेड ह्या सगळ्या शेड किंवा न्यूडच्या ज्या ब्राऊन साईडला जाणाऱ्या शेड ह्या मिडियम टोनसाठी खूप छान दिसतात. आणि ज्या फेअर टोन्स वाल्या आहेत तर त्यांच्यासाठी सगळेच तसे छान दिसत, पण जास्त डार्क वाले यूज नका करू, कारण तुमचा फेस ऑलरेडी फेअर आहे, त्याच्यामध्ये लिपस्टिकच फक्त डार्क झाली तर ते खूपच विचित्र दिसतं. त्याच्यामुळे ते थोडंसं अवॉइड करायचं. जे जास्त फेअर टोन्स मध्ये असतील त्यांनी खूप जास्त डार्क टोन यूज करायचे नाही लिपस्टिकचे. त्यांच्यासाठी थोडेसे पेस्टल, थोडेसे असे सॉफ्ट वगैरे असणारे शेड त्यांना छान दिसतात. तर आता आपल्याला लिप केअर कशी करायची पाहिलं, लिपस्टिकचा शेड कसा आपण चूज करायचं ते पाहिलं. आता आपण बघू लिपस्टिक अप्लाय कशी करायची ते. तर लिपस्टिक अप्लाय करायच्या आधी अशा प्रकारचे लिप लायनर येतात. आता मी इथं हा डार्क कलर आहे, हा माझ्याकडं शेड आहे याचा डार्क चॉकलेट.
तर नेहमी लिप लाईन करताना जी लिपस्टिक तुम्ही यूज करणार असाल तर त्या लिपस्टिकच्या मिळता जुळता शेड किंवा डार्क शेडनी लिप लाईन करून घ्यायची. म्हणजे एक आपण ट्रेसिंगची एक लाईन करून घेतो की त्याच्या आतमध्ये आपल्याला फील करायचं आहे. तर लिप लायनर वापरण्याचे फायदे काय असतात, तर लिप लायनर यूज केल्यामुळे आपली लिपस्टिक बाहेर जात नाही किंवा वाकडी तिकडी लागत नाही, ती प्रॉपर लागते. आणि लिप लायनरमुळं ऑलरेडी आपल्या लिप लायनरचं जे टोक असतं तर ते बारीक असतं आपल्या पेन्सिल सारखं, तर त्याच्यामुळे आपण हवा तसा प्रॉपर लिप्सना शेप देऊ शकतो. आणि मग आपण त्याच्या आतमध्ये जेव्हा लिपस्टिक अप्लाय करतो तर तेव्हा जर डार्क लिप लायनर यूज केला आणि थोडीशी त्याच्यापेक्षा लाईट शेडची लिपस्टिक अप्लाय केली तर छान असा ऑम्ब्रे इफेक्ट पण येतो, वेगळा असा लिप शेड पण तयार होतो आणि छान अशी लिपस्टिक अप्लाय होते, ती अजिबात बाहेर वगैरे जात नाही. सो तुम्ही लिप लाईन करायला अजिबात विसरू नका. चांगले असे लिप लायनर हे आता माझ्याकडं स्विस ब्युटीचे आहेत. हे 12चा सेट मला वाटतंय 400-500च्या आसपास मी घेतला होता. सो लिप लायनर तुम्ही ॲज अ लिपस्टिक म्हणून सुद्धा यूज करू शकता. सो तुम्ही अशा प्रकारच्या लिप लायनर मध्ये नक्की इन्व्हेस्ट करा. अशा 12 प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या लिपस्टिक आपण घेत बसण्यापेक्षा असे लिप लायनर नक्कीच छान ऑप्शन आहे. सो लिप लायनर अजिबात स्किप करायचा नाहीये. त्याच्यानंतर जेव्हा आपण लिपस्टिक लावतो, जर तुमचे ओठ छोटे असतील तर तुम्ही काय करायचं, तर जेव्हा आता माझ्या फेसवरती लिपस्टिक आहे पण जर नसेल तेव्हा काय करतो आपण, आपला बेस ऑलरेडी झालेला आहे. तर आता मी दाखवते तुम्हाला, ही माझी लिप्सची हा जो आहे तो जिथं मी आता लायनर अप्लाय केलंय तर तो माझ्या लिप्सचा हे इनर लाईन आहे माझ्या लिप्सची. आणि आता मी तुम्हाला दाखवते, ही जी मी फॉलो केली ती माझ्या लिप्सची आउटर लाईन फॉलो केली आहे आणि ही जी आहे ती मी माझ्या लिप्सची इनर लाईन फॉलो केली आहे. तर आता तुम्ही हे कधी करणार, जर तुमचे लिप्स मोठे असतील तर तुम्ही तुमची इनर लाईन फॉलो करायची आहे. जर तुमचे लिप्स छोटे असतील तर तुम्ही तुमच्या लिप्सची आउटर लाईन किंवा थोडंसं तुम्ही त्यांना आउटलाईन करायचंय, म्हणजे ते थोडेसे फुलर दिसतील. आता तुम्ही माझ्या दोन्ही फेसच्या दोन्ही ह्याच्यामध्ये तुम्ही डिफरन्स बघू शकताय. इकडचा ओठ थोडासा मोठा दिसतोय, इकडचा छोटा दिसतोय. तर तुम्ही तुमच्या फेसच्या किंवा तुमच्या लिप्सच्या शेपनुसार तुम्हाला तुमची इनर लाईन फॉलो करायची की आउटर लाईन फॉलो करायची हे डिसाईड करू शकता. बरं, आता लिप लायनर लावताना नेहमी आपला जो हा इथला पार्ट असतो ज्याला आपण क्युपिड बो म्हणतो, तर तो आधी छान असा त्याला काय म्हणतो आपण, त्याला छान असं त्याला शेप देऊन घ्यायचा. म्हणजे त्याच्या आत आपण लिपस्टिक लावणार आहे. त्याच्यानंतर छान असं आपल्या लिपच्या अकॉर्डिंग मस्त असं त्याला आउटलाईन करून घ्यायचं. आणि वरचा ओठ खालच्या ओठावरती दाबला की आपोआप खाली सुद्धा लाईन झालेली आहे. तरी पण आपण छान असं प्रॉपर जे लायनर आहे ते अप्लाय करून घेतलेलं आहे. आता मी ह्याच्या आतमध्ये लिपस्टिक अप्लाय करायची. तर इथं आता तुम्ही अशा प्रकारच्या लिक्विड लिपस्टिक असतात त्या यूज करू शकता किंवा अशा प्रकारच्या बुलेट लिपस्टिक येतात त्या अप्लाय करू शकता. आता बुलेट कोणी यूज करायची आणि लिक्विड कोणी यूज करायची, तर ज्यांचे ओठ खूप ड्राईंग आहेत, लगेच ड्राय होतात, तर अशांनी थोडंसं लिक्विड लिपस्टिक टाळायची आहे, कारण ती नंतर थोडीशी अशी क्रॅक गेल्यासारखी होते. तर त्यांच्यासाठी अशा प्रकारच्या बुलेट लिपस्टिक छान आहेत. आणि तुमचे ओठ नॅचरल असतील, म्हणजे तुमचे असे काय ड्राय होत नसतील, तर तुम्ही नक्कीच लिक्विड लिपस्टिक यूज करू शकता, कारण त्या थोड्याशा जास्त लॉंग लास्टिंग असतात. सो मी इथं आता लिप लायनरच आहे तेच ॲज अ लिपस्टिक म्हणून यूज करतेय. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, तुम्ही डार्क लायनर लावलं आउटसाइडला आणि मध्ये एकदम न्यूड अशी लिपस्टिक अप्लाय केली तर छान असा ऑम्ब्रे इफेक्ट येतो. सो मी तसंच केलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती छान लिप शेड तयार झालेला आहे. बरं, आता जर तुम्ही लिक्विड लिपस्टिक लावत नसाल
तर तुम्ही म्हणाल मग लिपस्टिक लॉंग लास्टिंग कशी करायची, तर त्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगते. जेव्हा तुम्ही पहिला कोट लिपस्टिकचा अप्लाय करणार आहे त्याच्यानंतर एक टिश्यू घ्यायचा, दोन्ही लिप्सच्या मध्ये टिश्यू ठेवायचा आणि पूर्ण जी लिपस्टिक आहे ती अशी अशी करून डॅप करून घ्यायची. त्याच्यानंतर परत एकदा अजून एक कोट अप्लाय करायचा, म्हणजे तुमची लिपस्टिक जास्त वेळ टिकून राहील जेव्हा तुम्ही लिक्विड लिपस्टिक यूज करणार नसाल तर. आणि लिक्विड लिपस्टिक जेव्हा लावणार असाल तेव्हा लिपस्टिक लावल्यात आपल्याला असं करायची सवय असते, पण ती टाळायची लिक्विड लिपस्टिक मध्ये, कारण ती लगेच इकडे तिकडे पसरते किंवा बाहेर जायची शक्यता असते. आणि लिक्विड लिपस्टिकला मिक्स करायची काहीच गरज पडत नाहीये. त्याच्यामुळे लिक्विड लिपस्टिक लावली की त्या गोष्टी अवॉइड करायच्या. सो आता आपण लिपस्टिक कशी लावायची, कोणते शेड्स यूज करायचे, लिप केअर कशी करायची, हे सगळं पाहिलेलं आहे. सो आता स्किन प्रेप पासून लिपस्टिक पर्यंतचा सगळं आपल्या स्टेप्स आज कव्हर झालेल्या आहेत. सो तुम्हाला ह्या सिरीज बद्दल कसं वाटतंय, तुम्हाला ही सिरीज आवडतीये का, मला नक्की कमेंट करून सांगा. आता आपण नेक्स्ट एपिसोड मध्ये बघणार आहोत की मेकअप करताना ज्या काही आपल्याकडून कॉमन मिस्टेक होतात तर त्या कोणत्या कोणत्या असतात आणि त्या कशा आपण त्याच्यावरती ओव्हरकम करू शकतो, किंवा त्या मिस्टेक जर झाल्या तर त्या कशा आपण दुरुस्त करू शकतो, हे सगळं आपण नेक्स्ट एपिसोड मध्ये बघणार आहे. आणि शिवाय मेकअप रिमूव्ह कसं करायचा हे सुद्धा आपण नेक्स्ट एपिसोड मध्ये बघणार आहोत. सो तुम्ही जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुमच्याकडून कोणताही एपिसोड मिस होणार नाहीये. सो चला भेटू नेक्स्ट एपिसोड मध्ये. बाय.